कधी कधी ना आयुष्य इतकं गर्दीचं वाटतं की बसायला एक सीट नाही आणि विचार करायला एक क्षण नाही. आज पण ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. नेहमीसारखीच लोकांची धावपळ, कोणाच्या फोनवर ऑफिस, कोणाच्या चेहऱ्यावर थकवा आणि कोणी घरी जाण्याच्या आणि त्या सगळ्यांमध्ये मी 2 स्टेशन फक्त उभं राहायचं होतं. पण आज ना शरीराला ते 2 स्टेशनसुद्धा जड वाटत होते आणि मग शेवटी एक सीट मिळाली. बसल्यावर पहिल्यांदा असं हायसं वाटलं. पण गंमत माहिती आहे का? शरीर शांत बसलं होतं, पण डोकं अजूनही धावत होतं. स्पर्धा परीक्षांचे ते अटेम्प्ट्स, नोकरी, अभ्यास, घरच्यांच्या अपेक्षा, लग्नाचे ते विषय आणि स्वतःला सतत प्रूव्ह करण्याची सवय. कधी-कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, लग्न करावं आणि सेटल व्हावं. मग लगेच दुसरा विचारही मनात येतो, खरंच लग्न करून सेटल होता येतं का? की तिथूनही नवीन परीक्षा सुरू होतात. मग वाटतं त्यापेक्षा हीच परीक्षा बरी. किमान ही परीक्षा माझ्यापुरतीच आहे. कधी-कधी मला स्वतःचंच आश्चर्य वाटतं. एकाच वेळी माणूस एवढे सगळे विचार कसे करू शकतो? भविष्य, करिअर, पैसे, आई-वडील, लग्न, अपयश, लोक, स्वतःचं शरीर, स्वतःचं मन सगळं एकाच वेळी डोक्यात चालू असतं आणि बाहेरून मात्र आपण नॉर्मल असल्यासारखे वागत असतो. आज अचानकच जाणवलं की मी खूप थकले. फक्त शरीरानेच नाही, मनाने पण. मी इतकी वर्ष धावत राहिले. स्वतःकडे पाहायलाच विसरले. मी सगळ्यांसाठी वेळ दिला, पण स्वतःसाठी नाही काढला. सगळ्यांच्या अपेक्षा सांभाळत राहिली, पण स्वतःच्या श्वासाकडेही लक्ष द्यायला वेळ नव्हता. ट्रेनमधून उतरल्यावर मी घरी चालत निघाले. रस्ता काय नेहमीचाच होता, पण मन मात्र आज वेगळ्याच प्रवासात होतं. आणि चालता चालता मी त्या तलावाजवळ थांबले. लहानपणी मी इथे यायचे. तेच पाणी, तीच हवा, तोच शांतपणा. फरक फक्त एवढाच होता, तेव्हा मन हलकं होतं. थोडा वेळ तिथे बसले आणि अचानक मला माझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागल्या. शाळेत मिळालेली ती छोटी-छोटी बक्षिसं, ते कौतुक आणि तो आत्मविश्वास. आणि एक गोष्ट जाणवली, मी काय कायम हरत नव्हते. मी जिंकली पण होते. खूप वेळा. फक्त अपयशाचा आवाज आज इतका मोठा झालाय, की जुन्या विजयांचा आवाज ऐकू येणंच बंद झालंय. मग अचानक मला भोईर गुरुजी आठवले. ते एकदा कर्णाबद्दल सांगत होते. लोकांनी त्यांना सूतपुत्र म्हणून हिणवलं. त्याला नेहमी कमी लेखलं. त्याला त्याच्या जन्मामुळे थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने स्वतःचं स्वप्न, स्वतःची जिद्द सोडली नाही. त्याच्याकडे परिस्थिती नव्हती, पण जिद्द होती. आणि कदाचित माणूस परिस्थितीमुळे हरत नाही. तो स्वतःवरचा विश्वास संपला की हरतो. आणि मग मला गुरुजींनी सांगितलेली अजून एक गोष्ट जेव्हा मन खूप आवाज करायला लागतं ना, तेव्हा उत्तर विचारांमध्ये नाही, श्वासांमध्ये शोधायचं असतं. मी म्हटलं, "आज पुन्हा एकदा ते करून बघूया." मी डोळे मिटले. एक खोल श्वास घेतला. आज खूप दिवसांनी मी स्वतःच्या श्वासावर लक्ष देत होते आणि त्या काही सेकंदांमध्येच पहिल्यांदा असं वाटलं, की कदाचित माझ्या आयुष्यात सगळं परफेक्टली सॉर्टेड नसतानाही मी शांत राहू शकते. कठीण परिस्थिती अजूनही होती. परीक्षा अजूनही होत्या. आयुष्याची झुंज अजूनही होती. पण त्या क्षणी मी स्वतःच्या विरोधात नव्हते. आणि मग उठले घरी जायला. कारण मला माहीत आहे घरी गेल्यावर आई-बाबा माझ्या चेहऱ्याकडे बघणार. त्यांनी माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेत, की आता त्यांना माझ्या चेहऱ्यावरचा थकवा दिसला नाही पाहिजे. माझ्या आयुष्यातला तणाव दिसला नाही पाहिजे. म्हणून घरात जाण्यापूर्वी मोठ्या कष्टाने चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणलं आणि मला त्या दिवशी एक गोष्ट समजली. शांतता म्हणजे प्रॉब्लेम संपवणं नाही. शांतता म्हणजे सगळं चालू असतानाही स्वतःला हरवू न देणं.